अमरावती येथील अमर कॉलनीमधील घटना. छाया माया बंटी ठाकूर. अमर ठाकूर यांनी धुणे भांडी काम करणाऱ्या महिलेकडून फसवणूक करून 4,65,000ची फसवणूक केली असता पीडित महिलांनी पोलिसांकडे कंप्लेंट केली. तिच्या कंप्लेंटकडे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे महिलेने सत्य आत्मदहनाचा इशारा केला किंवा माझे पैसे यांनी वापस करावे, माझ्या मुलीचे लग्न आहे अशी ती शासनाकडे अपील करीत होती. काय तिला पोलीस स्टेशन हे फैजलपुरा न्याय देऊ शकेल? माझे धुणं भांड्याचे कष्टाचे पैसे 4,65,000 रुपये हडपलेले आहे. ते परत मागत असताना देत नाही आहे. 2023ला मी फैजलपुरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. फैजलपुरा पोलीस स्टेशन हो त्याला फसवेगिरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून श्रेणी मला टाळाटाळ करत आहे. 8 मार्च रोजी मी CP ऑफिस समोर उपोषणला बसल्या असता मला 2 लाख रुपयाची रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं आणि 2 लाखाचं सेटलमेंट करण्यात आलं. 7,000 रुपये महिन्यांनी ते प्रेशरमध्ये येऊन श्रेणी मी ते सही दिली. आता तुम्ही सांगा 7,000 रुपयाने 2 लाख रुपये मी घेऊ का? माझ्या एवढा कष्टाचा पैसा आहे. 4,65,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसा हवा आहे आणि मला या लोकांनी पैसा देण्यात यावा, नाही तर पूर्ण परिवारावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. स्वातंत्र्य दिन आहे ना आज. महिलासाठी अधिकार आहे, महिलासाठी सगळे काही झटणारे लोक आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? आज मी अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्यात जाऊन फिरलेली. आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता, आज माझ्यासाठी कोण आहे? महिलासाठी एवढाले भाषण देणारे लोक प्रत्येक ठिकाणी गेली. हाडं कुत्र्या दुसरं घर पाय अशी माझी दशा झालेली आहे. माझ्याजवळ सबूत आहे, माझ्याजवळ व्हिडिओ आहे. त्यानं कबुललेला का 4,65,000 आम्ही दुकान विकल्यावर तुझे पैसे तुले परत करतो म्हणून शनानी माझ्याजवळ मी दिलेले पैशाचे 10 बाया सबूत आहे. तर मला काऊन न्याय नाही भेटत आहे? मला काऊन फिरवत आहे? मला फिरवण्याचं कारण काय आहे? काऊन फिरवत आहे? मला फिरवू मी कंटाळलेली आहो. मी मानसिक त्रासानं कंटाळून गेलेली आहो. आज मला कोणी नाही द्याले, समोर नाही आलेलं आहे. ना पोलीस स्टेशन आहे, ना आमदार खासदार आहे, ना नगरसेवक आहे, नाही कोणी आहे. मी आज अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्या धुणं भांडे करणारी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पैदल फिरलेली आहो. या माझ्या त्रासाचा कोण जिम्मेदार आहे? यातले कोण न्याय देणार आहे? एक महिलासाठी म्हणतात, महिला आझादीसाठी म्हणून शेण्यानी महिलाले आम्ही महिलाचं अत्याचारवर हे करू, पण त्या महिलाच्या त्याच्यासाठी हे करू. मी प्रत्येक महिलाले न्याय देणारवाल्यापाशी फिरली, महिला मंडळवाल्यापाशी गेली. महिला मंडळवाले म्हणते आम्ही नवरा बायकोची भांडणात सोडवतो, म्हणते याच्यात आम्ही